घेतलंयस ना सगळं? हो. मग चला आता. तन्मय, तन्मय नाही, तन्मय प्लीज नको ना रे जाऊस. इतका राग राग नको ना करूस, तू समजून घे ना थोडं. आई तुम्ही तरी सांगा ना त्याला, तन्मय प्लीज नको जाऊस. तन्मय, तन्मय सोडता बॅग. हो चला ताई. अहो अहो हे काय? आत्या तू तरी सांग ना ग यांना. आई प्लीज समजा ना त्याला. काय समजवायचं? अहो सांगा ना त्याला नका जाऊ म्हणून. तन्मय प्लीज. हे त्यांनी ठरवलंय आणि मी त्याच्या या निर्णयाच्या आड येणार नाही. तुझ्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला त्यांनी, तेव्हा मी त्याला अडवलं नाही, ही माझी चूक झाली. वेणुताई, जे झालंय आणि जे होतंय त्याला ही मुलगी जबाबदार आहे. मी नाही की माझा मुलगा नाही. चल तन्मय. अहो जीजू, जीजू अरे ताईची चूक असेल मान्य आहे. प्लीज टोकाचा निर्णय नको ना घेऊ. मी सांगते म्हणून तरी थांब ना प्लीज. प्लीज जीजू. थांबून काय करू? जे हवं होतं ते तर मिळालं नाही. खरं प्रेम केलं त्याची शिक्षा नक्की मिळाली. तू काळजी घे स्वतःची. चला जीजू तन्मय. कुणी कुठेही जाणार नाही. चला चला. कुठे चाललाय? अहो मर्डर केस मधले मुख्य संशयित आहात तुम्ही आणि या बॅगा भरून फिरायला निघाल्यासारखे कुठे चाललाय? तुम्हाला सांगितलं होतं ना मी, जोपर्यंत केसचा छडा लागत नाही तोपर्यंत नाशिक सोडून जाता येणार नाही तुम्हाला. मग कुठे चाललात पळून? आम्ही पळून नाही जातो आणि नाशिक सोडूनही चाललेलो नाही. आम्ही फक्त इथे राहणार नाही. इथे राहायचं नाही? मग कुठे काय 5 स्टार हॉटेलमध्ये राहायचंय का? हे बघा, आम्ही नाही, तुम्ही बघायचं. तुम्हाला इथेच राहावं लागेल. का? कारण चार्जशीटवर इथला पत्ता आहे, त्यामुळे इथेच राहायचं. कळलं? हवालदार सर. त्या घरावर लक्ष ठेवा. हो सर. आणि इथल्या लोकांवर जरा जास्तच लक्ष ठेवा. रोही
काय ग? मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. पण तू बरी आहेस ना? काहीच ठीक नाहीये ग तन्वी. सगळ्याच बाजूने अडकले ग. माझं मन खातंय मला तन्वी. अगं पण मी जे बघितलं ते सुद्धा खरं होतं. मला ना काही कळत नाहीये. तन्मय आणि आईंना कसं समजावू मी? त्यांचा गैरसमज झालाय ग. पण मला तुझ्याशी काहीतरी वेगळं बोलायचं होतं. म्हणजे आईच्या कपाटात तुझे आणि वरदचे एकत्र फोटोज दिसले. काय? माझे आणि वरदचे फोटो कसले? ते तुमच्या दोघांचे एकत्र, ते फार बरे फोटोज नाहीयेत. आणि मला वाटतंय आईचा त्या फोटोंमुळेच गैरसमज झालाय. तन्वी, अगं माझ्यात आणि वरदमध्ये तसं काही नव्हतं कधीच. आम्ही फक्त चांगले मित्र आहोत. म्हणजे होतो. हे फोटो वगैरे मला काहीच माहित नाहीये. मला वाटलंच होतं. तन्वी, तुझा तरी विश्वास आहे ना माझ्यावर? अगं हो, पण ते फोटोज असे आहेत की त्याच्यामुळे कोणाचाही गैरसमज होईल. आणि म्हणूनच तन्मयचा आणि आईचाही गैरसमज झाला असावा. तन्वी, 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 इथे काय करतेस तू? ते मी हिला हिशोबाला मदत करत होते. तुला काय सांगितलं होतं मी? हा, विसरलीस का तू? का माझं ऐकायचं नाही असं ठरवलंयस? तसं सांग. आई, तसं नाहीये. पण काही बोलू नकोस. माझा नाही, निदान तुझ्या भावाचा तरी विचार कर. आई, तन्वीची काही चूक नाही. माझंच चुकलंय. तुझीच चूक आहे हे तर उघडच आहे. काय फूस लावत होतीस माझ्या मुलीला? नाही आई, तन्वी मला फक्त एवढंच सांगत होती की तुमच्या कपाटात तिला माझे आणि वरदचे फोटो सापडले. म्हणजे तिला हाताशी धरून तू आता आमच्या सामानाची झडती घ्यायला लागलीस तर? आई, काय एवढा गैरसमज करून घेताय तुम्ही? तन्वीला फक्त तुमचं कपाट आवरताना ते फोटो सापडले. अहो, मी तर ते फोटो अजून पाहिले नाहीयेत. माझ्यात आणि वरदमध्ये तसं खरंच काही नव्हतं. प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर. तुझ्यावर विश्वास ठेव? ठीक आहे, ठेवते तुझ्या बोलण्यावर विश्वास. तसंही आता खरं खोटं करायला वरद जिवंत नाहीये आणि फोटो खोटे असू शकतात हे माहितीये मला. त्यामुळे एवढं सगळं होऊन सुद्धा मी तुझ्यावर भलता आरोप करणार नाही, कारण माझ्याकडे सबळ पुरावा नाही. वाटेल तो आरोप करण्यापूर्वी 10 वेळा विचार करीन मी. कळलं? आणि हाच फरक आहे तुझ्यात आणि माझ्यात. अगं, तन्मयवर थोडा तरी विश्वास दाखवायला हवा होतास तू. प्रत्येक वेळेला दिसतं तसं असतंच असं नाही. मला कळतंय आई, पण आता काय उपयोग कळू? उशीर झाला, फार उशीर झाला. तन्मय अडकला शेवटी. आयुष्यभराची जखम झाली माझ्या मुलाच्या मनावर. एक डाग लागला. हे घे. हे काय? पैसे घे. पैसे? कसले पैसे?
आता आम्हाला इथेच राहावं लागतंय ना, आम्ही इथून कुठे जाऊ शकत नाही. मग आमच्या राहण्या जेवण्याचे पैसे नको द्यायला? इथे येतात ना तुमच्या आग्रह खानावळीमध्ये मेंबर्स जेवायला, ते देतात ना पैसे. घे. आई आई प्लीज असं नका करू प्लीज. मला काय फार आनंद होत नाहीये हे करताना, पण इलाज नाही ना, म्हणून करावं लागतं. घे. बघ आता हिशोब जमतोय का ते. जमेल कदाचित. आई बाबा का गेलात मला सोडून? काहीच कळत नाहीये मला. का सोडून गेलात तुम्ही? माझी म्हणून जी काही नाती उरली आहे ती जपायचा पूर्ण प्रयत्न करते मी, पण तेही का जमत नाहीये मला. आजपर्यंत मी नात्यात कधीच व्यवहार आणला नाही. आग्रहावर आलेल्या प्रत्येकाशी नातं जोडलं, फक्त व्यवहार कधीच केला नाही. तुम्हीच म्हणता ना, पैशांच्या श्रीमंतीपेक्षा नात्यांची श्रीमंती महत्वाची असते. तेच केलं ना मग मी. मग कुठे चुकलं माझं? पण आज त्याचीच किंमत केली गेली. काय करू या पैशांचं? जर माझी नातीच माझ्यापासून दूर जाणार असतील तर या सगळ्याचा काय उपयोग आहे? हे पैसे जर मी स्वीकारले तर आग्रहाच्या परंपरेला धक्का बसेल, आणि जर नाही घेतले तर आईंचा स्वाभिमान दुखावेल. काहीच कळत नाहीये मला मी काय करावं. आई बाबा तुम्ही आत्ता इथे असायला हवे होता. निदान माझ्या डोक्यावर हात तरी ठेवला असता. आई तू आत्ता इथे असतीस तर जवळ घेतलं असतंस ना ग मला. त्यासाठी तरी ये ना ग, ये ना ग परत प्लीज. अशी खचून जाऊ नकोस पोरी. संकटाला सामोरं जायला हवं. आई अंबाबाई तुझं रक्षण करेल. सांग जात तू आहेस ना, मग मला कसली काळजी आहे?
तू जरा दरवाजा उघड ना. तू अगं दरवाजा. तू अगं किती वेळ दरवाजा वाजवते? काय करत होतीस आतमध्ये? घे. काय ग? घे, या तुझ्या साड्या ठेव. अगं घे, बघत काय राहिलीस? घे घे, आले मी. आत्या बाहेरून आली तर मग अशी आत कोण होतं? माझा विश्वास आहे तुझ्यावर. कोणी काही म्हणो, मी तुझ्या बरोबर आहे आणि कायम राहणार आहे. आई तू सोबत आहेस म्हणून तर या सगळ्याला तोंड देऊ शकलो. अख्खं जग विरोधात गेलं ना तरी कधीही स्वतःला एकटं मानू नकोस. मी आहे ना. आई मुलाला कधीच एकटं पडू देणार नाही. उद्या कोर्टात जायचंय आई. पहिली हिअरिंग आहे. मला खूप टेन्शन आलंय. हे कर नाही त्याला डर कसली? तू खून केलेला नाहीस, तुला घाबरण्याचं काहीच कारण नाहीये. सत्य कधीच लपून राहत नाही. हो आई, पण त्या दिवशी मी वरच्या घरी गेलो तेव्हा तू जिवंत होता. तू तडपडत होता आई. त्याला तसं बघून मी खूप घाबरलो. मला काही कळलंच नाही की मी काय करू पुढे. मग मी त्याच्या पोटातला चाकू काढला. आई मी चाकू काढला पण मी खून नाही केला त्याचा. मी त्याला वाचवण्यासाठी तो चाकू काढला. मी खरंच खून नाही केला. आई शांत हो, शांत हो. आणि असा धीर सोडू नकोस. मी सांगते, माझ्यावर विश्वास ठेव, सगळं व्यवस्थित होईल. आई, चाकूवर माझे फिंगरप्रिंट्स असतील ना आणि आरोहीची साक्ष मला शिक्षा झाली तर आई. तसं काहीही होणार नाही. सत्याची कधीच हार होत नाही. जे घडलंय ना ते खरं खरं सांग कोर्टात. हे आपल्या वकिलांचं कार्ड आहे, राहू दे तुझ्याजवळ. यांचे असिस्टंट तुला उद्या भेटतील कोर्टात. तू काही काळजी करू नकोस. सगळं तुलाच करावं लागतं नाही. आई आहे तुझी. तू अजिबात काळजी करू नकोस. काय वाटेल ते झालं ना तरी तुला सोडवल्याशिवाय मी राहणार नाही. आई अंबाबाई, आज तन्मयचं कोर्टात पहिलं हिअरिंग. तो जर निरपराध असेल तर या सगळ्यातून त्याची निर्दोष सुटका होऊ दे. आणि तसंच होणार आहे, माझी खात्री आहे.
तन्मयवर काही संकट तर येणार नाहीये ना? आई अंबाबाई, आता यातून तूच वाच.